ते पाऊस पडतो, अतिवृष्टी झाली आवदा, त्याच्यामुळे माल पिकलाच नाही. आता दुकानावर जर आलं खरेदी करायला तर एक पाहिजे, एकच जे पोते घ्यायचे त्या एका पोत्याला पैसे नाही. युरियाचं एक पोते न्यायचे, त्या युरियालाच चिकून तिकून कुठून तरी आणलेले शेतकऱ्यांनी पैसे आणलेले. हे दुकानदार म्हणते त्याच्याबरोबर ज्ञान युरियाची बाटली घ्या. आता ज्याच्याकडे शेतकऱ्याकडे एकच पोते घेण्यासाठी पैसे नाही, तिने ज्ञान बाटली घेऊन करायची काय? आंदोलनात शेतकऱ्याला वेटीस कसलंही धरायचं नाही आणि आंदोलन केल्यामुळे शेतकरी वेटीस आले तरी आम्ही त्यांची दिलगिरी व्यक्त करत आहोत. पण आम्हाला पर्याय नाही, नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. हा पर्याय नाही की आम्हाला बंद ठेवल्याशिवाय काहीतरी अडचण नाही. आम्ही शेतकऱ्याशी भांडू शकत नाही ह्या लिंकिंग संदर्भात. त्यांना तोंड आम्हाला द्यायचंय, तोंड कोणालाच द्यायचं नाही, अधिकाऱ्याला नाही, डीलरला नाही. डीलर बी त्याला त्या दिवशी एक गाडी दोन्ही पाठवून मोकळा झाला. जिल्ह्यामध्ये कृषी विक्रेत्यांचे जो बंद पुकारला आहे, नेमका कशामुळे बंद पुकारला आहे, नेमक्या काय जाचकाठी आहेत? आता सध्या पाहायला गेलं तर शेतकऱ्यांची खरेदी सुरू आहे, खत खरेदी करतात शेतकरी या सीझन मध्ये आणि तो स्टॉक करून ठेवतात. पुढं भाव वाढण्याची देखील शक्यता असते. परंतु याच ठिकाणी जर पाहायला गेलं बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कृषी विक्रेत्यांनी आता हा संप पुकारलेला आहे. संपूर्ण जिल्हाभरामध्ये कृषी महाराष्ट्रभरामध्ये पूर्ण कृषी विक्रेत्यांचा जो आहे संप आहे तो आपल्यासोबत सगळे कृषी विक्रेते आहेत. नेमकं काय अडचणी, कुठल्या जाचकाठी आहेत हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करा. नेमक्या काय अडचणी आहेत, कशामुळे तुम्ही हा बंद पुकारलेला आहे? आमची एक अडचण अशी आहे की आम्ही जे माल घेतो लिंकिंग ही नवीन पद्धत काढलेली आहे कंपन्यांनी. युरियाची एक गाडी घ्यायची म्हणजे युरियाचं बिल होत आहे 56,000 रुपये आणि त्यासोबत जे मटेरियल नाही हे शेतकरी घेत नाहीत, विकलं जात नाही, बळत लादल्या जातं, ते लादलं जातं 60,000. तर आमचं ते माल युरिया विकून जातो. लिंकिंग म्हणजे नेमकं काय, त्याच्यासोबत कुठला प्रोडक्ट दिला विकला की शेतकऱ्याची मागणी नाही, विकला जाणार नाही तो प्रोडक्ट, शेतकरी घेत नाहीत. म्हणजे थोडक्यात म्हणजे ते अनावश्यक वस्तू की लागणार नाही समजा, पण ती लादल्या जाते. आणि ते बरं जरी अनावश्यक लागणारी असली तरी नामांकित कंपनी केली जाते, मागणी असते, पण ही विकली जात नाही. तर हे जे मटेरियल आहे ते 4-4, 5-5 लाखाचं मटेरियल दुकानदाराकडे पडू नये. आणि जो हॉट माल असतो थोडक्यात युरिया असेल 10 ते लगेच विकला जातो. आणि हे जे माल आहे हे विकले जात नाही, त्यामुळे दुकानदार सुद्धा दिवाळखोरी झाली त्या मालामुळे. बँकाच्या शिशी केलेल्या असतात, कोणाचे बाहेरचे पैसे घेतले माल घेतात, हे माल तेव्हाच विकून जातो. आणि हे जे माल राहिलेला असतो तो एक्सपायरी होते, टाकून द्यावं लागते, कुणी घेत नाही. आणि हे नाही माल घेतला तर डीलर आमच्याकडे माल नाही, तुम्हाला काय करायचं करा, लिंकिंग घेतली तर माल तसं नाही. दुसरे देखील कृषी विक्रेते नेमक्या काय काय जातचं अडचणी आहेत, कुठल्या वाहतुकीवर सुद्धा परिणाम झालेला, वाहतूक सुद्धा तुमच्यावर लादण्यात आलेली आहे, वेगवेगळ्या गोष्टीत नेमक्या काय अडचणी? नंबर एक म्हणजे असं आहे की शासनाने आम्हाला 266 रुपये प्रमाणे युरिया विकायला सांगितलेलं, आम्ही त्याप्रमाणे विकायचा प्रयत्न करतो. पण रेल्वे स्टेशन किंवा रेल्वे धक्का जे म्हणतो आपण, तिथून जे माल निघतोय त्या कंपन्या पोच देत नाही आम्हाला. त्याच्यात आम्हाला ते मिनिमम 55 ते 60 रुपये आम्हाला खर्च येतोय पर पोत्याला. तर ते आम्हाला असं युरिया समजा थोडक्यात उदाहरणार्थ सांगायचं झालं तर युरिया 310 रुपये आम्हाला येऊन पडतंय आणि शासनाचा नियम आहे की 266 प्रमाणे विकावं. याच्यात आमची बी म्हणजे नामुष्की होती दुकानदाराची आणि दुकानदाराचा तर परिणाम होतोय गिरायकाचा. आणि सिरसाळ्यासारख्या ठिकाणी एक ते वेळेस आम्हाला तारेवरची कसरत असते. दुसरे काय काय अडचणी आहेत वेगवेगळ्या, समजा लिंकिंग असेल किंवा अजून दुसरा एक मुद्दा त्याच्यामध्ये उपस्थित केला जातो की ज्यावेळेस तुमची गोडाऊनला गाडी येते खत उतरण्यासाठी, त्यावेळेस अधिकारी तो उतरून घेण्यासाठी नेमलेला आहे आणि त्यावेळेस मग तुमचे हमाल असतात नसतात, मग दोघांचा संगम होतो का, मग ह्या सुद्धा बेजार होत्या. अशा वेळेस आम्हाला नवीन नियमाप्रमाणे काल परवा GR निघालेला आहे शासनाचं, त्या नियमाप्रमाणे अधिकारी युरिया आणि खास करून DAP ह्या 2 वाहनासाठी शासनाने सध्या म्हणजे दुकानदार आणि शासन यांच्यात फरक यायला लागलाय. कुठं पॉस मशीनवर स्टॉक कमी जास्त होतं, तर कुठं रेंज नसते, काही वेळेस शेतकऱ्याकडं आधार कार्ड नसतो. ह्या अशा अनेक म्हणजे प्रश्न आहेत शेतकऱ्याचे तसेच दुकानदाराचे. पण ह्याच्यामध्ये एक्सपायरी मालचं काय आहे की एक्सपायरी माल कंपनी वापस घेत नाही? कंपनीच तर ते फार मोठे आमचे म्हणजे औषध, खास करून औषधाच्या कंपन्या ज्या आहेत
ते आम्हाला 3 वर्षाची एक्सपायरी असते, काही 2 वर्षाची असते एक्सपायरी. त्याप्रमाणे आम्हाला बिलिंग होते. बिलिंग एकदा झाली ते समजा बिलिंग झाली तर त्या बिलिंग मध्ये आम्हाला जेवढा माल आलेला असतो ते इको किंवा नका इको ते तुमची जिम्मेदारी, त्याचं पेमेंट तुम्हाला करावंच लागतं कंपन्याला. परिणामी कंपन्या माल परत घेत नाही एक्सपायरी झाल्या, आणि ते आम्हाला बाहेर कुठे टाकूनही देता येत नाही, त्याला डिझॉल्व करावंच लागतं. आपल्यासोबत दुसरे देखील कृषी विक्रेते. दादा, काय नेमक्या तुमच्या मागण्या आहेत? कुठल्या कुठल्या मागण्या आहेत? गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही कृषी विक्रेता दुकान चालवतायत. नेमकं काय तुमच्या मागण्या आहेत? कुठल्या कुठल्या शासनाने जाचक अटी घातलेल्या आहेत? वेगवेगळ्या अटीच्या माध्यमातून तुम्ही आता जिल्हाभरात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये हा संप पुकारलेला आहे. या संदर्भामध्ये सांगायचं झालं तर प्रथमतः मी असं म्हणू शकतो की प्रत्यक्ष शेतकऱ्याला आणि दुकानदाराला नियम लागून ठेवलेले आहेत, परंतु काउंटरवर प्रत्यक्ष आम्हाला शेतकऱ्याशी तोंड द्यावं लागतो. युरिया घेत असताना नॅनो युरिया घ्या म्हणून त्यांना रिक्वेस्ट केली, ते म्हणजे आम्हाला नाही पाहिजे, आम्हाला त्याचा त्रास होतो ना. आमच्याकडे अशा 25-25 पॅट्याच्या थप्प्या पडलेल्या आहेत, आणि वरून तर नियम काय शासनाचा की युरिया घ्यायचा तर नॅनो युरिया घ्यावाच लागते, डीएपी घ्यायचा असेल तर नॅनो डीएपी घ्यावाच लागते. असं सक्तीचं आम्हाला करू नये यासाठी आमचा संप पुकारलेला आहे. ज्यावेळेस तुमच्या गोडाऊनला गाड्या येतात खतात, त्यावेळेस अधिकारी असतो का? मग हमाला संघाचा संगम होतो का? अधिकारी का गोडाऊनवर पाहिजे तो तुमचा स्टॉक खाली करताना? आता अधिकारी का पाहिजे, शासनाला त्याची गरज का पडली हे काय मला म्हणजे कळत नाही किंवा सांगता येत नाही. परंतु प्रत्यक्षात वस्तुस्थिती ज्यावेळेस गाडी येईल त्यावेळेस ते कृतीमध्ये उतरायला फार अडचणीचं आहे. गाडी आल्यानंतर अधिकारी हजर राहू शकत नाही. समजा अधिकारी हजर झाला तर हमाल त्यावेळेला उपलब्ध होऊ शकत नाही. हे म्हणजे नियम जाचकच आहे. दुसरी गोष्ट पण काय केले की साथी पोर्टल द्वारे बियाणाचे अंगठा लावून विक्री करायला आम्हाला बंधन घातलेले. तर खताचं आम्ही चालू केलंय, परंतु हे वेगळं, आणि इतका सीझन म्हणजे कालावधी अल्प असतो. 8 दिवसात अंगठ्यावरच का खत विकण्यासाठी बळजबरी केली जाते? शेतकरी खत हे शेतीसाठीच नेतात, ते काही वेगळ्या कामासाठी नेत नाहीत. मग ही नेमकी अटका घालण्यात येत आहे की अंगठ्या थ्रोच, बायोमेट्रिक थ्रोच खत विकला जावा? अनुदानासाठी हे शासनानं नियम घातलेले आहेत की कंपनीकडे समजा 10,000 पोते तयार केले की पहिले पूर्वी काय शासन करायचं, कंपनीतून बाहेर माल पाडला की त्या संबंधित कंपनीला अनुदान देत होते. परंतु तसं नाही आता. आता ज्यावेळेस म्हणजे मोदी सरकारनं काय केलं की ज्यावेळेस शेतकरी माल खरेदी करेल आणि त्या अंगठा लावून ज्यावेळेस विक्री होईल त्याच्यानंतर संबंधित कंपनीला त्याचा अनुदान जर कमी अनुदानासाठी तुमच्यावर ही अट लादली कंपनीच्याच अनुदानासाठी? हा, आमच्यावर 8 लाख म्हणजे असं नाही, आम्हाला काय त्याचा त्रास नाही, परंतु कॉस्ट मशीन अंगठा घेतल्याशिवाय स्टॉक बी कमी होत नाही ना, असे प्रश्न काय नेमकं अजून वेगवेगळ्या मागण्या आहेत तुमच्या संपामध्ये? आणखीन एक अडचण आहे की नेट चालत नाही. नेट चालत नाही सीझन मध्ये गर्दा असला तर अंगठा घेणं होत नाही शेतकऱ्याचा. पण आणि त्यांचं एक असं की बियाणं, समजा बियाणं असो की औषध, जे पॅक बियाणं येईल कंपनीकडून आले येतंय, तर ते जर सॅम्पल फेल गेलं तर प्रत्यक्ष गुन्हा आमच्या दाखल होतो. आमचं म्हणणं आम्ही बिल गेलो कंपनीचं, जीएसटी भरलो, पॅक आणलो, पॅक विकायलो, जे मटेरियल संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल व्हावा. आम्ही का चोरत का? मॅन्युफॅक्चर जे असेल ते हा, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हा. आम्ही प्रोडक्ट विक्रेते आहेत ना, विक्रेत्यावर का म्हणून गुन्हा दाखल व्हा? ते गुन्हा पहिला आमच्या दाखल होतो, फौजदारी आमच्या केली जाते, आमच्या दुकानात सापडलं. पण आम्ही बगर बिलाचं घेऊन विकतच नाहीत ना. ज्यावेळेस बिलाचं मटेरियल विकतो त्यावेळेस संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल व्हा, अशी आमची पूर्ण असोसिएशनची महाराष्ट्र भारत मागणी. आपल्यासोबत दुसरे देखील कृषी विक्रेते. काय नेमक्या वेगवेगळ्या तुमच्या मागण्या आहेत? हा संप आता कसा चालणार आहे? महाराष्ट्रभर हा संप सुरू आहे, सगळ्या महाराष्ट्रभर संप सुरू आहे. फक्त लिंकिंगच्या मटेरियल विरोधात, आणि त्याच्यासोबत माणिक भाऊ म्हणलं तसं साथी बियाण्याचं इतकं किचकट आहे. कारण की पॉस मशीनचं तरी सोपं आहे, आधार कार्ड घेतलं की ते नगावर घेता येते. पण बियाण्याचं असं आहे की किलोवर बियाणं जात आहे. समजा 20 किलो उदाहरणार्थ गव्हाची बॅग 20 किलो, तर शेतकरी 5 किलो होते. 5 किलो मध्ये एका गव्हाचे समजा 4-5 टप्पे होते किलो बरोबर. तर ते इतकं किचकट आहे की ते एक तर नेट चालत नाही, आणि एकही दुकानदारांनी साथी पोर्टल ॲपचा वापर केला नाही. आणि कृषी अधिकाऱ्यांनी सुद्धा येऊन आम्हाला म्हणजे क्लिअर असं समजून सांगितलं ना की असं वापर करा, असं हे करा म्हणून. आम्हाला कुठलंच येत नाही, आमच्या वती दडपण आणखी तुम्ही साथी ॲपद्वारे बियाणे विक्री करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठलंही समजा औषध जर घेतलं
औषध जर घेतलं तर ते औषध आम्ही कंपनीकडून घेतो. कंपनीकडून घेतल्यावर ते आम्हाला कसं येते काय आम्हाला माहिती नाही, पॅकशील असते. पण ते नंतर जर तुमचा फेल निघाला किंवा मग ते हे दुकानदार पहिली गोष्ट गुन्हा करायला, दुकानदाराचं काय संबंध आहे? म्हणजे कंपनीवर गुन्हा व्हायला पाहिजे ना. हे ह्यासाठी सगळं महाराष्ट्रभर संपर्क. आता पाहायला गेलं तर आपल्याच परिसरामध्ये करेवाडी असेल, मोहा असेल किंवा मग मुंगीमध्ये सुद्धा खरबुजाचं जे बियाणं आहे ते खराब निघालं होतं आणि त्यांनी कृषी अधिकारी असतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तक्रार केल्यात, परंतु त्या प्रकरणाला अजून काही झालं नाही. मग त्याच माध्यमातून कृषी दुकानदारावर कारवाई करण्यास भाग पाडलं जात आहे, परंतु पाहायला गेलं तर कंपनीवर कुठलीच कारवाई केली जात नाही. याच माध्यमातून काय सांगता येईल? आमचं म्हणणं तेवढंच आहे, कंपनीचे जे उत्पादक आहे उत्पादकावर त्या कारवाई व्हायला पाहिजे. आम्ही फक्त काय 10-20 रुपयाचे मालक आहे, एक दुकानदार समजा, फक्त आम्ही काय डीलर कोण घेणार आणि तुम्हाला एक तुमची सेवा म्हणून करणार, आमचं 10-20 रुपये घेऊन आम्ही हे करणार, पण आमच्या गुन्हा दाखल कशामुळे करायचं हे आमचं म्हणणं आहे. एक्सपायरी मालचं काय होतं? एक्सपायरी माल वापस घेतला जातो नाही, कुठला बियाण्याचं फक्त एक अर्धा म्हणजे कंपनी जाते फक्त, पण औषध आणि खतामध्ये जे किंवा 1 वर्ष समजा उदाहरणार्थ खतासोबत जे लिंकिंग येईल ते 12 महिन्याची एक्सपायरी आहे. 12 महिन्यामध्ये कुठलाच माल जात नाही. नॅनो डीएपी, नॅनो युरिया किंवा तुमचा आरसीएफचा बायोला असेल काय असेल हे तुमचा 12 महिन्याची एक्सपायरी. 12 महिन्यामध्ये हे मटेरियल संपत नाही, मग एक्सपायरी झाली की पुन्हा मग ते पिकावर परिणाम होतो. आता युरिया खताचं जे पाहायला गेलं तर जे 266 रुपये विक्री किंमत दाखवली जात आहे किंवा शासन मागतंय, विकावं लागतंय, परंतु पाहायला गेलं तर त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला खर्च लागत आहे, वाहतूक खर्च तुमच्यावर लादण्यात आला. काय सांगता येईल? 266 रुपये एमआरपी एव्हरेज आहे, 258 रुपये आपली बिलिंग आहे, 218 प्लस 3 रुपये हमाली उतरायला लागते, 261 रुपये आपल्याला पडतंय. त्याच्यामध्ये 30 रुपये एक्स भाड लागते. एक्स भाडल्यानंतर त्याच्यामध्ये 220 रुपयाची बाटली येते, 210 रुपये एमआरपी आम्हाला बिलिंग आहे. तर ते बाटली जर समजा एका पोत्याला एक जर नाही घेतली तर 266 रुपयाला कसा विक्री करायचा तुम्ही सांगा. 300 रुपयाने जर विक्री केला तर तुम्ही वाटतं जेवण मध्ये विकायला 266 रुपयाने केली तर 210 रुपयाची बाटली आमची इथं पडून राहिली, ती कोणी घेत नाही. आणि पुन्हा ती 12 महिन्याची एक्सपायरी आहे. 12 महिन्यामध्ये तुमची एक्सपायरी आजच्या कंडिशनला प्रत्येक दुकानाचं 10 ते 12 पेटी आज नॅनो डीपी नॅनो युरियाच्या पडून येतात. आणि आज तुम्ही जर आलात, शेतकरी जर आले तर फक्त आम्हाला युरिया 5 पोते 10-20 5 पोते, पण 10-20 सोबत आणि युरिया सोबत काय आलंय त्याचं म्हणजे आम्हाला काही नको असं त्याचं म्हणणं आहे. नक्कीच तुम्ही पाहू शकता आपल्यासोबत शेतकरी सुद्धा आहेत. वेळोवेळी नेमके शेतकऱ्याच्या काय अडचणी असतील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. दादा, काय आता हे कृषीवाल्यांचा संप पुकारलेला आहे आणि आता कृषीवाल्यांचा संप पुकारल्यामुळे शेतकरी कुठेतरी अडचणीत आलेले आहेत. आता शेतकऱ्यांचा खत खरेदीचा सीझन सुरू असतो, पुढच्या पेरणीसाठी त्यांना खत लागतो. काय सांगते? आता खत लागतो. गेल्या वर्षी कधी पाऊस पडतो, अतिवृष्टी झाली आवदा, त्याच्यामुळे माल पिकलाच नाही. आता दुकानावर जर आलं खरेदी करायला तर एक पाहिजे, एकच जे पोते घ्यायचे त्या एका पोत्याला पैसे नाही. युरियाचं एक पोतं न्यायचे, त्या युरियालाच चिकून तिकून कुठून तरी आणलेले शेतकऱ्यांनी पैसे आणलेले जमा. ते दुकानदार म्हणते त्याच्याबरोबर नॅनो युरियाची बाटली घ्या. आता ज्याच्याकडे शेतकऱ्याकडे एकच पोतं घेण्यासाठी पैसे नाही तिथं नॅनो बाटली घेऊन करायची काय? हे अडचण दुसरी. अशा अनेक अडचणी शेतकऱ्याला आलेल्या आहेत. वर्षा एक वर्ष येतं पीक, एक वर्ष येत नाही पीक, त्याच्यामुळे शेतकरी अडचणीत येत. आणि शेतकरी जर दुकानदाराला काय म्हणाय गेला, दुकानदार म्हणते आम्हाला वरूनच आलंय. ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी जर खत घेऊन ठेवला तर नंतर भाव वाढण्याची शक्यता असते, ह्या भीतीने शेतकरी खत घेऊन ठेवतात. परंतु आता त्यांचा संप पुकारलेला आहे ऐन टायमाला शेतीच्या ऐन आता पेरणीचं तोंड जवळ आलंय आणि अशा टायमाला जर समजा ही बंद राहिलं, कोण पैसे आणून माल घेऊन घरात नेऊन टाकाय, ऐन टायमाला मिळत नाही आपल्या टायमाला म्हणून आणायचं, हे बंद झालं. आता प्रशासनाला काय तुमची विनंती असणार आहे? प्रशासनानं ही व्यापाऱ्याची बिया जाचं काट बंद करावी. त्यांची बंद झाली तर आमची आम्हाला त्रास होणार नाही ना. त्यांना त्रास झाला तर ती आम्हाला त्रास देणारच आहे. याला शासन जिम्मेदार. आपल्यासोबत दुसरे देखील शेतकरी. तर काय दादा, आता कृषी विक्रेत्यांचा जो आहे संप आहे पुकारलेला आहे. आता सध्या पेरणीचा सीझन सुरू होणार आहे, अवघ्या काही दिवसावर पेरणी आलेली आहे. खत खरेदी करताना आता शेतकऱ्यांना अडचण होणार आहे. कृषी दुकानदारांनी संप पुकारला, किती दिवस संप चालेल हे देखील सांगता येत नाही. त्यांच्या वेगवेगळ्या अटी टाकलेल्या आहेत, त्याच माध्यमातून तुम्हाला काय सांगता येईल की शेतकऱ्यांचे काय अडचणी? शेतकऱ्याचा नगदीच अडचणीत ना. आता खातं भेटणार, पुन्हा हे काही एरियाचं खाताचं पोतं मागितलं की ते बाटली म्हणते, बाटलीची गरज नसते. बरं एखादी घेतली तर त्याला बी वरून येतंय, ते म्हणते तो आम्हालाच वरून आलोय, आम्ही कुठलं द्यावा. आणि खरंय, त्यांचं बी खरंय आणि हे शेतकऱ्याचं बी खरंय. मग आता त्याला बाटली द्यायला तर ते योग्य भाव देतात आणि बाटली नाही आली की त्याच्या ह्याच्यात बसती, अडचण बसते, ती बाटली अडकून बसती. हा, त्याला अडकून बसती बाटली. आणि ते आणि शेतकरी म्हणजे तर आम्हाला योग्य भाव एरिया त्या वरून आलेल्या रेट मध्ये द्यायला तयार आहेत, ते बी बाटली घ्यावं लागते, त्याला बाटली आलेली असते.
हा? बाटलीची गरज नसते ह्याला गरज ह्याला आणलेलेच असते 300 रुपये पोत्यापुरते आणि 300 पुन्हा हे म्हणजे 300 न्याजा पण बाटली घ्या बाटली 100 125ची काय असेल ते असेल हा मग ती बाटलीची ती आठ काय नाही आणि शेतकऱ्याला तर न्यायला पर्याय नाही आणि असा संप जर राहिला तर शेतकऱ्यांना खातं काय टाकावं आणि कसे उसं घालावं. नक्कीच तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपल्यासोबत अनेक शेतकरी देखील जोडलेले आहेत. काय दादा जे आता संप पुकारला कृषी विक्रेत्यांचा हा संप किती दिवस चालेल याची शाश्वती नाहीये. काय वाटतं तुम्हाला शेतकऱ्यांवर जाणीवपूर्वक सरकार अन्याय करते सरकारचा अन्याय. काय वेगवेगळ्या अटी आहेत काय वाटतं तुम्हाला हे बंद व्हायला पाहिजे? इथं जे खत घ्यायचं आहे आपल्याला युरिया घ्यायचा असला त्याच्यावर बॉटल शासन लादायले. आता शासन समजा आम्ही जर म्हणलं सोयाबीन बरोबर आमची ज्वारी घ्या तुम्ही शासन घेऊ शकेल का? मग शेतकऱ्यावर हे असे जाचकाठी जे घालतात हे शेतकऱ्यावर अन्याय आहे. काय वेगवेगळ्या अडचणी समोर येतात हमी भाव नाहीये अशा शेतकऱ्यांच्या अनेक अडचणीत आणि खताचे दर प्रतिवर्षी वाढवल्या जात आहेत. शेतकऱ्याचे मालाचे भाव तर वर्षानुवर्षे कमीच व्हायलेत. आता खताचे भाव आणखीन वाढून यायलेत. शेतकऱ्याने घ्यायचा कसा टाकायचा कसा ह्याच्यावर गांभीर्यानं शासनाने दखल घ्यायला पाहिजे. पहिलं पोत 50 किलोचं होतं आता त्याचा 40 किलोचं निघालं. 40 किलोचा भाव त्याच्यापेक्षा वाढला. भाव त्याच्यापेक्षा शिल्लक. दादा काय वाटतं शेतकऱ्यांच्या समस्या आता समोर येत आहेत आणि कृषी विक्रेत्यांनी त्यांचा संप पुकारलेला आहे त्यांच्या वेगवेगळ्या अडचणी समोर येत आहेत त्यांच्यावर जाचक अडचणी शासनाने लादलेल्या आहेत वेगवेगळ्या अडचणीच्या विरोधात त्यांनी आता संप पुकारलेला आहे. काय शेतकऱ्याच्या अडचणी असणार? शेतकऱ्याचे अनेक अडचण आहेत. शेतकरी आता सध्याला जे ते ऊसाचे बियाणे नाही आल्यामुळे अडचणीत आहे आणि हे जे संप पुकारला आता जसं की शेतकऱ्याला युरिया खत लागतो युरिया खत घ्यायला गेलं तर त्याच्याबरोबर ते आपले नॅनो युरियाची बाटल घ्यावी लागते आणि नॅनो युरियाची बाटल घेतली ते म्हणतात त्याच्यापासून बी शेतकऱ्याला फायदा होतो. मग तर ते नॅनो युरिया जर फवारला तर काय त्याचा रिझल्ट एकदा पण आला नाही. मी स्वतःच नेला नाही. काय आता मागणी काय असणार शासनाकडून? समजा योग्य भावाने द्यावा शेतकऱ्याला खात बी आणि त्यांच्या मालाला बी योग्य दर द्यावा. कारण का शेतामध्ये जर एक बाई लावली 300 रुपये रोज घेते काढायला 11 वाजता येते काय करणार त्याला मग. नक्कीच आपल्यासोबत अजून दुसरे देखील कृषी विक्रेते जोडलेले आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर वेगवेगळ्या अडचणी त्यांच्या समोर येत आहेत. सरकारमार्फत शासनामार्फत वेगवेगळ्या अडचणी समोर येतात. कंपनीच्या हेव्यासाठी कृषी विक्रेत्यांवर हे बोजा लादल्या जात असे समोर येते. काय वेगवेगळ्या कुठल्या मागण्यासाठी तुम्ही विरोधामध्ये या ठिकाणी संप पुकारले? लिंकिंग महत्वाची ते आपण जर 1 लाख रुपयाचा युरिया जर घेतला तर कमीत कमी 2 लाखाची लिंकिंग येते त्याच्या बरोबर. म्हणजे शेतकरी घेतात का नाही. मग त्याचं शेतकऱ्याला जर आपण म्हणलो तर ह्याच्या बरोबर हे लिंकिंग आलेलं आहे तर शेतकऱ्याचा रोष कोणावर येतोय एक दुकानदारावर. ह्या संदर्भात पुन्हा एक सारथी पोर्टल म्हणून आहे त्याच्या संदर्भात म्हणजे अशा अनेक हे लावलेले शेतकऱ्या दुकानदारावर प्रतिबंध की याच्या पालन होत नाही याच्याबद्दल बंद पुकारलेला आहे. त्याच्यामध्ये एक महत्वाची अट म्हणजे आता 2 दिवसापूर्वी शासन निर्णय निघाला की ज्यामध्ये तुमची गोडाऊनला गाडी ज्यावेळेस खताची खाली करायची असते त्यावेळेस अधिकारी पाहिजे. मग अधिकारी आणि हमालाचा संगम जुळून येतो का? मग अधिकारी कशासाठी पाहिजे असं तुमची गाडी खाली करता नेमकं काय कशासाठी ही अट लागली? एक समजा आपण खताचा समजा काळा बाजार करून म्हणून आणि असं समजा खताचा काळा बाजार तर कधी होत नाही. एक समजा गव्हर्नमेंटचं म्हणणं किंवा दुकानदार युरिया बद्दल काय करतात काही नाही शेतकऱ्यापासून बरोबर जाते का नाही याची अडचण नाही आम्हाला. गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांना कुठल्या बी आपली गाडी खाली करताना या काही अडचण नाही. आणि नेमकं युरिया तुम्ही घेऊन काय करणार? शेतकऱ्याला देणार ना नेमकं. मग त्याला एवढी अडचण कशाची तुमच्यावर नेमकं? एक काहीतरी आपलं प्रतिबिंब टाकायचं एक माल पुरवठा बरोबर नाही समजा ते गव्हर्नमेंटचं काम आहे. दुसऱ्या तर काही कामाला काही अडचण नाही काही. वेगवेगळे आता प्रतिक्रिया समोर येतात. आपल्यासोबत कृषी विक्रेते जोडलेलेच आहेत. काय नेमकं अडचण समोर अजून येत आहे? त्यांचं एक म्हणणं की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि आमचा पण तो अन्नदाताच आहे. त्यामुळे आम्हाला या आंदोलनात शेतकऱ्याला वेटीस कसलंही धरायचं नाही आणि आंदोलन केल्यामुळे शेतकरी वेटीस आले तरी आम्ही त्यांची दिलगिरी व्यक्त करत आहोत. पण आम्हाला पर्याय नाही. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. हा पर्याय नाही की आम्हाला बंद ठेवल्याशिवाय काहीतरी अडचण नाही. आम्ही शेतकऱ्याशी भांडू शकत नाहीत ह्या लिंकिंग संदर्भात. त्यांना तोंड आम्हाला द्यायचंय. तोंड कोणालाच द्यायचं नाही. अधिकाऱ्याला नाही
डीलरला नाही, डीलर बी त्याला त्या दिवशी एक एक गाडी दोन्ही पाठवून मोकळा झाला. तुम्ही तुमचे कशी विकायची विका. आमचं म्हणणं आहे, जर आम्हाला उन्हात आमचं एक म्हणणं आहे किंवा तुम्ही जे माल देणार आहेत आम्हाला सीझनला, तुम्ही डायरेक्ट पंचायत समितीला माल उतरा आणि तिथून शेतकऱ्याला वाटप करा. आमच्या दुकानी गोंधळ कसल्याही प्रकारचा झाला नाही पाहिजे. आम्ही याची दखल घेत आहोत. कारण की शेतकऱ्यासोबत गोंधळ करून भांडण करून आमचा तो कस्टमर आहे, आम्हाला तो परवडत नाही आणि त्यासोबत भांडण करणार बी नाही आणि त्यांना वेटीत मुळी धरायचंच नाही आम्हाला. पण ही मजबुरी आहे, आमचा तो पोशिंदाच आहे, त्यांना आम्हाला वेटीत धरायची बी नाही. त्याबद्दल आम्ही शेतकरी बांधवांची सुद्धा माफी मागत आहोत, दिलगिरी व्यक्त करत आहोत. आम्हाला तुम्हाला बंद करून तुम्हाला अडचणीत आणायचं नव्हतं, पण आम्हाला पर्याय नाही म्हणून आम्ही बंद केलं. चला आपल्यासोबत दुसरे देखील शेतकरी आहेत. काय दादा, काय वेगवेगळ्या अडचणी आहेत? आता कृषी विक्रेत्याने हा संप पुकारलेला, काय मागण्या असणार आहेत त्यांच्या आणि शेतकऱ्याच्या काय अडचणी आता वाढलेल्या आहेत? शेतकऱ्यांना आता माल भेटणार नाही, कारण ज्या शेतकऱ्यांना आता आवश्यक शेतीसाठी साहित्य लागणार आहे त्याचा तुटवडा नक्कीच भासेल. आणि कृषी दुकानदारांना सुद्धा बऱ्याच अडचणी आहेत. खतासोबत लिंकिंग असेल, नंतर हे माल घेतला तर हे माल मिळेल, अशा बऱ्याच अडचणी आहेत. नक्कीच तुम्ही पाहू शकतात वेगवेगळ्या जाचक अडचणी जे आहेत ते समोर आलेल्या आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या मागण्यासाठी आज महाराष्ट्रभर राज्यभरामध्ये कृषी विक्रेत्यांना आता संप पुकारलेला. एकंदरीत पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये आता मोठी वाढ झालेली आहे. यामध्ये आता नेमकं प्रशासन, सरकार नेमकं काय तोडगा काढतं, कृषी विक्रेत्यांचा संप कसा निकाली काढतं हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरतंय. एकंदरीत पाहायला गेलं तर यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतात का, प्रशासन नेमकं काय दखल घेतं हे देखील तितकंच पाहणं महत्वाचं ठरणार. कॅमेरामॅन बाळासाहेब गरडसह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, शिरसाळा, बीड.